नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेले 2 वर्ष सलग TRPमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे या मालिकेबद्दल आणि सायली अर्जुनबद्दल प्रेक्षकांना वेगळीच आपुलकी आहे. मात्र गेल्या काही आठवड्यामध्ये मालिकेच्या ट्रॅकमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. मालिकेत खलनायिकेची म्हणजेच प्रिया आता मालिकेत पाहायला मिळणार नसल्याचं बोललं जातंय. मात्र मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तोंडलकर हिने स्वतः या अफवा खऱ्या आहेत की खोट्या आहेत याबद्दल सांगितलं. गेल्या काही आठवड्यात सायलीने वाहिनीवरील इतर नायिका म्हणजे तिच्या मैत्रिणीच्या मदतीने खोट्या तन्वीच्या विरोधात सगळे पुरावे गोळा केलेत. प्रियाने सुभेदारांना कसं फसवलं याचे पुरावे आता सायली आणि अर्जुन यांच्याकडे आहेत. त्यामुळे आता प्रियाला शिक्षा होणार आहे. मात्र हे झाल्यावर पुढे प्रिया मालिकेत दिसणार की नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. प्रिया जेलमध्ये गेल्यावर खलनायिकेची भूमिका कोण साकारणार असंही प्रेक्षक विचारताना दिसतायत. त्यामुळे या सगळ्यावर आता प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका हिने स्वतः उत्तर दिले आहे. प्रियंकाने महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. यात बोलताना ती म्हणाली, प्रियाचं कॅरेक्टर किंवा ट्रॅक संपत नाही, कारण ती आजही अश्विन सुभेदाराची बायको आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर संपत नाही. तिला शिक्षा होणार का? तर हो, तिला शिक्षा होणार. पण शिक्षा झाल्यानंतर पुढे काय होतं ते येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. पण माझं कॅरेक्टर संपत नाही इतकं मात्र नक्की. अजून बऱ्याच गोष्टी आम्ही मालिकेत घेऊन येणार आहोत. त्यामुळे प्रियाला शिक्षा होणार असली तरी तिचं पात्र इथे संपत नाही. प्रियाचं मालिकेतील मुख्य खलनायिका म्हणून राहणार आहे हे मात्र नक्की.